उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाला 6 दिवस उलटले असले तरी त्या दुर्घटनेसंदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दादांच्या मृत्यूसंदर्भात घातपात झाला का असा सवाल उपस्थित केला आणि त्यानंतर आता विरोधकांनीही या अपघाताबाबत भुवया उंचावल्या। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी जस्टिस लोया प्रकरणाचा दाखला देत अजित पवार यांच्या विमानाचा अपघात की घातपात असा प्रश्न विचारला, तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनीही काही प्रश्न उपस्थित करत चौकशी करावी अशी मागणी केली। अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। हे रहस्यमय आहे। मला जस्टिस लोहियाची आठवण येते। वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे। ज्या पायलटचं नाव पुढे आला होता तो आता जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही किंवा त्याच्याऐवजी दुसरा कपूर नावाच्या पायलटला तिथे पाठवलं। पण एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है। या अनुषंगाने सरकारनं तातडीने खुलासा करणं आवश्यक आहे। माहिती वेगवेगळी येतात आहे, अहवाल वेगवेगळे येतात आहे, मात्र आपले मुख्यमंत्र्यांनी फक्त केंद्रीय मंत्र्यांना एक चौकशी करण्याच्या संदर्भातलं विनंती पत्र देऊन ते मोकळे झालेले आहेत। जेवढी तत्परता उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची दाखवण्यात आली, मला वाटतं त्यापेक्षा दुप्पट जी कार्यक्षमता आणि तत्परता या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने दाखवण्यात जाणं आवश्यक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।